प्रचंड स्वामीरायांचा जो अभंग आहे, कालपासून फरमाईश ठरली या कुटुंबाची. आणि आल्याला सांगितलं तुम्हाला तो अभंग म्हणायचा आहे. अशा या कुटुंबाची विशेषतः आमची ताई आहे, म्हणजे राकेश डगरे, आभाळमाया ग्रुपचा सर्वा आणि ही मित्र संघटना त्याची खूप मोठी आहे. रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजन करतात ते. सिंधुदुर्गामध्ये कुठेही जरी कोणाला गरज असली तरी ते ही मित्रमंडळी, मित्र परिवारांचा ग्रुप नाव देतात. आणि हा राहुल त्याचा छोटा भाऊ मुस्लिम आहे, उत्तम सादरीकरण करतात. शिकला कुठे का मला माहिती नाही, परंतु प्रेझेंटेशन करावं भारी दमदार. आणि त्यांची आई आहे माझ्यावर विशेष प्रेम करणारी. भजन माझं इथे कुठेतरी असलं तरी आपल्या मुलांना घेऊन येणार किंवा आपल्या भावाला, म्हणजे तो छोटू बुवाचं भजन आहे मला ऐकायचं आहे. तर या लोकांची फरमाईश आहे. आणि कट्ट्यावर अशी बरीच माणसं आहेत की माझ्यावर प्रेम करणारी आहेत. त्यामुळे त्यांची फरमाईश पूर्ण करण्यासाठी प्रचंड स्वामी बळपाठीशी प्रचंड स्वामी बळपाठीशी. या गाण्याची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला थोडक्यात. गाणं ज्यावेळेस संगीतबद्ध करण्याचा विचार केला मी, ही प्रार्थना आहे, स्वामींचा मंत्र आहे, तारक मंत्र, आरती प्रकारचा. आणि डोक्यामध्ये कल्पना आली, अशी सहज अभ्यास करायला बसलेलो असताना तर म्हटलं याचा अभंग होतो का पूर्ण, अभंगाचा प्रकार. मग त्याला अभंगाच्या प्रकारामध्ये त्याची मांडणी करावी लागली. शब्द त्यांचेच, माझा एकही शब्द नाही त्याच्यामध्ये, आणि त्यांचा मी गाळलेला नाहीये. आणि असं करून त्याचा एक अभंग तयार केला मर्यादित. त्याचा मुखडा एक केला, अंतर काही केलं, आणि मग त्याला राग आणि ताल असा निवडून. आणि तो स्वामींच्या कृपेने, माझ्या गुरुजींच्या आशीर्वादामुळे ते चांगलं झालं. त्यांनी ते करून घेतलं माझ्याकडून. आणि खूप या सोशल मीडियाच्या माध्यमातून तो खूप व्हायरल झाला. मला मुंबई, सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर, अलिबाग, रायगड या सर्व भागातून मला फोन आले माझ्या अभिनंदन करायला, शिवाय त्याचा तो फॉर्म्युला मागायला, तुम्ही काय केलात नेमकं, त्याचं नोटेशन काय केलंय. आणि हे मी कधीच माझं क्रेडिट मला मी घेत नाही. जे जे काही चांगलं लोकांना वाटतं माझ्याकडून ते सर्व माझ्या गुरुजींच्या आशीर्वादामुळे, देवाच्या कृपेमुळे, माझ्या आई वडिलांची पुण्य असेल त्याच्यामध्ये. आणि आम्ही थोडेफार कष्ट करतो. हा अभ्यास आहे, आम्ही काय त्याच्यामध्ये विशेष काय करतो काय नाही, हा अभ्यासाचा एक भाग झाला. त्यामुळे हे सर्व जे क्रेडिट आहे ह्या माझ्या सगळ्या, माझ्यावर ज्यांची कृपा दृष्टी आहे त्यांचं आहे, माझं काही नाही आहे. प्रचंड स्वामी. काय माहितीये राकेश, संगीतबद्ध एखादं गाणं आम्ही करत असतो, मग त्या गाण्याला शब्द आहेत ते, मग त्या शब्दांना न्याय द्यायचा आहे. मग ते शब्दांना, मग त्याला रागाचा नियम आले, रागाच्या स्वरांचे. मग ते स्वर कुठे ठेवावे, कुठच्या शब्दाला कुठचा स्वर सूट होईल, त्याला मग ताल कुठचा होईल. आता प्रचंड या शब्दाचा अर्थ जो आहे शब्दशः, बरोबर की नाही. प्रचंड म्हणजे महाकाय, विशाल असा, भव्य दिव्य, बरोबर की नाही. म्हणतो प्रचंड स्वामी, असं होणार नाही ना. अगदी बरोबर. हे संगीत म्हणजे संगीत तंत्र आहे. अगदी बरोबर. मग तो प्रचंड शब्द कसा प्रेझेंट व्हायला पाहिजे, तर तो इफेक्ट करेल रसिकांच्या ह्याच्यावर. तसंच आहे प्रचंड स्वामी, राहुल या तंत्र बळपाठीशी. प्रचंड स्वामी बळपाठीशी. माझं अभंग पूर्ण पाठ नाही, खालसून आता सांगता येत नव्हता, कारण का मी तर एकदा केलंय आणि गेलो.